अमरापूर गावात एक गरीब पण सदाचारी ब्राह्मण राहत होता. तो भिक्षा मागून आपले कुटुंब चालवायचा. त्याच्या घरासमोर एक मोठं शेवग्याचं झाड होतं. एकदा श्री स्वामी समर्थांनी ठरवलं, आज या ब्राह्मणाची परीक्षा घ्यावी. स्वामी त्याच्या घरी आले. त्यावेळी ब्राह्मण घरी नव्हता, पण त्याची पत्नी होती. स्वामी म्हणाले, भिक्षा द्या. त्या सती साध्वी स्त्रीनं प्रेमाने शिजवलेल्या शेवग्याच्या शेंगा त्यांना दिल्या. स्वामींनी त्या शेंगा प्रसाद म्हणून ग्रहण केल्या. भिक्षा घेतली आणि निघताना त्या शेवग्याच्या झाडाची फांदी तोडून टाकली. ब्राह्मणाची पत्नी गोंधळून गेली. तिला काहीच कळेना. ती विनवू लागली, महाराज, आमचं काही चुकलं का? पण स्वामी काही न बोलता गावाजवळच्या नदीकाठी जाऊन बसले. मग स्वामी म्हणाले, जा आणि त्या शेवग्याचं झाड पूर्ण तोड. ब्राह्मण घरी गेला आणि झाड तोडलं. आश्चर्य! झाडाच्या मुळाशी त्याला सोन्याने भरलेला एक मोठा हांडा सापडला. तो हांडा घेऊन तो पुन्हा स्वामींच्या चरणी गेला आणि नम्रपणे विचारलं, महाराज, या धनाचं मी काय करू? स्वामी मंद स्मित करत म्हणाले, तुझं दारिद्र्य दूर जावं म्हणून मी ही योजना केली. आता तू तुझ्या कुटुंबासोबत सुखाने जीवन जग. माझा आशीर्वाद तुझ्यावर सदैव आहे. श्री स्वामी समर्थ.